नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर व उपनगरात होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदनाचा उत्सव आज प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सीपीएड ग्राउंड, पांगुळ गल्ली, गवळी गल्ली, भडकल गल्ली, संभाजी उद्यान, लेले ग्राउंड, टिळकवाडी, भाग्यनगर आणि अनगोळ परिसरामध्ये आबाल, वृद्ध, युवक आणि युवतींनी रंगीबेरंगी रंग आणि चित्रविचित्र मुखवटे परिधान करून संगीताच्या तालावर थिरकताना आनंदाचा जल्लोष निर्माण केला. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या निर्देशानुसार 1000हून अधिक पोलीस अधिकारी, गृहरक्षक दलाचे 250 जवान, राज्य राखीव दल आणि शहर सशस्त्र दलाच्या तुकड्या तसेच अग्निशमन दल व एसडीआरएफच्या युनिट्स चौक ठिकाणी तैनात करण्यात आल्या. 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे व 8 ड्रोन सुरक्षा सुनिश्चित केली गेली होती. तसेच नैसर्गिक रंग वापरण्याचे आणि वाहतुकीला अडथळा न आणण्याचे आवाहन करण्यात आले. तरुणाईने सामाजिक संदेश देणाऱ्या टी-शर्ट्स परिधान केलेले दिसून आले. होळीच्या एक दिवस आधीपासूनच व्हॉट्सॲपवर बुरा न मानो होली है अशा संदेशांनी आणि स्टेटस अपडेट्सनी उत्साहपूर्वक तयारी सुरू होती. बेळगाव जिल्हा न्यायालय येथे बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती एका ईमेलद्वारे मिळाल्याने न्यायालय परिसरात आज मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने न्यायालय परिसर रिकामा करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. श्वान पथकासह पोलिसांनी संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आले होते. दरम्यान सदर ईमेल हा खोटा असून बेळगावसह कलबुर्गी व राज्यातील इतर जिल्हा न्यायालयाला अशा खोट्या ईमेलद्वारे धमकी दिली जात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत इराण आणि अमेरिका युद्ध परिस्थितीमुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून उद्यमबाग व बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध अबकारी गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत महेंद्र रवींद्र कोलकार वय 36 आणि नागराजू बाळप्पा नायक वय 35 यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले. सदर कारवाई उद्यमबाग पोलीस उपनिरीक्षक पीजी गुंडप्पगोळ यांनी केली. तसेच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मंडोळी नजीक नानावाडी रोड परिसरातून सुहास चंद्रकांत मोहिते वय 25 याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवला असल्याची माहिती आहे. बेळगावातील श्री अश्वत्थामा मंदिर, पांगुळ गल्ली येथे धुलीवंदनानिमित्त पार पडलेल्या लोटांगणाच्या प्राचीन परंपरेला यंदाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दक्षिण भारतातील एकमेव अशी ओळख असलेल्या या मंदिरात होळी उत्सवासोबत लोटांगणाची परंपरा मोठी श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पाडली जाते. नवस फेडण्यासह नव्या वाटचालीकरिता आशीर्वाद घेण्यासाठी बेळगावसह परिसरातील असंख्य नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. होळीच्या रंगोत्सवात आणि प्राचीन परंपरेच्या संगमाने पांगुळ गल्ली भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. दरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पंचमंडळींसह पोलीस खाते सतर्क होते. सोमवारी शहरात पारंपरिक पद्धतीने होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या आनंदासाठी लोकांनी पुरणाची पोळी, होळीचे आरोळे आणि लाकडाचे ओंडके गोळा करून सजावट केली होती. पांगुळ गल्ली येथे अश्वत्थामा मंदिरासमोर पारंपरिक विधीनुसार होळी दहन करण्यात आले आणि नंतर लोटांगण सोहळ्यासाठी तयारी झाली. शहरातील विविध होळी कामांना मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये नागरिकांनी नैवेद्य दाखवून सहभाग घेतला. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे सणाचे वातावरण भक्तिमय आणि आनंदमय बनले होते. बेळगाव शहर परिसरासह रक्षक कॉलनी आणि विजयनगर भागामध्ये सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी सुमारे 5:55 हुताशनी पौर्णिमेला प्रारंभ झाल्यानंतर रक्षक कॉलनीतील चौकामध्ये विधिवत होळी रचून पूजन करण्यात आले.
या निमित्ताने परिसरातील मंदिरांमध्ये सकाळी विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवक मंडळ, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी उत्सवाच्या तयारीत सक्रिय सहभाग घेतला, तर सायंकाळी महिलांकडून पारंपरिक गारहाणे व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकोप्याचा संदेश देत होळी सण साजरा केला. आज मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातही ग्रहणाचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे सकाळी 11 वाजल्यापासूनच बंद ठेवण्यात आले, तर स्वयंभू शिवलिंग बिल्वपत्रांनी झाकले होते. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या विशेष पूजेअंतर्गत भगवान शिवाच्या पिंडीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला. चंद्रग्रहण संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून भक्तांना पुन्हा दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. बिजगर्णी गावातील शेतवडी परिसरामध्ये कोसळण्याच्या मार्गावरील विद्युत खांबामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 153 मधील येळेबैल रोडलगत शेतकरी संभाजी जाधव यांच्या शेतातील हा खांब गेल्या 2-2.5 वर्षांपासून झुकलेल्या अवस्थेत असून तो केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्युत वाहिन्यांचा वाढता ताणामुळे खांब अधिकच कलंडत असून संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी दोरखंड बांधून तात्पुरती उपाययोजना केली असली तरी ती अपुरी ठरत आहे. याबाबत हेस्कॉमच्या उचगाव उपकेंद्राकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. शहरातील रामतीर्थनगर आणि बाळकृष्णनगर परिसरात घरफोडीच्या 2 घटनांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. रामतीर्थनगरमध्ये एका घरातून सुमारे 10 लाख रुपयांच्या दागिन्यांचा ऐवज चोरीला गेला असून या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. सदर चोरी 26 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून सध्या घरकाम करणाऱ्या मोलकर्णीवर पोलीस अधिक तपास करत आहेत. बाळकृष्णनगर येथील एका बंद घरातून चोरट्यांनी 1,47,560 रुपयांचा ऐवज लांबवला होता, ज्यामध्ये 432 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 80,000 रुपयांची रोख रक्कम होती. याबाबत गणेश संजय घट्टे यांनी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. उचगाव येथील धनगर बांधवांच्या बीरदेव कल्याण मंडपाच्या स्लॅब भरणी पूजन कार्यक्रमात कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये 2,000 कोटींच्या निधीतून अनेक विकास कामे सुरू असून या भागामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगोत्री आणली गेली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काडाचे अध्यक्ष युवराज कदम होते. त्यांनी सर्व जनतेला सहकार्य करून मंडपाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले. या कल्याण मंडपासाठी आतापर्यंत 55 लाख रुपये मंजूर झाले असून उर्वरित रक्कम लवकरच मंजूर करून पुढील काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमामध्ये ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नारायण गडकरी आणि उपाध्यक्ष भागांना नरोटे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. दोडामार्ग वनक्षेत्रातून 4 दिवसांपूर्वी चंदगड वनक्षेत्रात प्रवेश केलेल्या राजा या टस्कर हत्तीने उमगाव ग्रामपंचायत हद्दीतील माळीवाडी व धुरीवाडी परिसरामध्ये मुक्काम ठोकला आहे. या हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या फळझाडांची तसेच शेतीसाठी असलेल्या पाईपलाईनची मोडतोड करून मोठे नुकसान केले आहे. धुरीवाडी व माळीवाडीतील शेतकऱ्यांच्या नारळबागा तसेच मका, ऊस आणि मिरची पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे. पिकांच्या संरक्षणासाठी उभारलेले सिमेंटचे खांब व काटेरी तारेचे कुंपण तोडून हत्ती थेट शेतात शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाची 2 पथके दिवस रात्र कार्यरत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. संगोळी येथील क्रांतीवीर संगोळी रायांना सैनिक शाळेमध्ये प्रशासनिक व शैक्षणिक समितीची बैठक जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये शाळेच्या प्रशासनिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, शिस्त, पायाभूत सुविधा व शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सखोल विचारविनिमय झाले. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आगामी शैक्षणिक वर्षामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. बैठकीस शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठक यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास सातत्याने सुरू राहावा यासाठी शिक्षण खात्यातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. सरकारी व अनुदानित शाळांमध्ये LKG ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळांना पुस्तके वितरित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे आराखडा तयार केला जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सुट्टीतील मोकळा वेळ वाचनासाठी वापरता येणार असून त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थी मोबाईल, टीव्हीपासून काही अंशी दूर होतील असा विश्वास व्यक्त होत आहे. नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते वाचनामुळे भाषा समृद्ध होते, कल्पनाशक्ती वाढते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. अथणी शहरातील शशिकांत सुभाष दोड्डण्णवर हे पर्यटनासाठी दुबई येथे गेले असता तेथील युद्ध सदृश परिस्थितीमुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याने ते दुबईत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब समजताच अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी संबंधित युवकास व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. कोणतीही भीती न बाळगता धैर्य ठेवावे असे सांगत लवकरात लवकर सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युवकाच्या कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. शरीर सौष्ठवपटू अक्षय मुदगेकर यांनी आपल्या पिळदार शरीर यष्टीच्या बळावर 6व्या रॉ फिटनेस जिम मर्यादित शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मिस्टर रॉ फिटनेस हा मानाचा किताब पटकावला, तर मास्टर्स गटामध्ये पिळदार शरीर यष्टीच्या संदीप पाटील याने बाजी मारली. रॉ फिटनेस व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेश चौगुले यांच्या स्मरणार्थ आयोजित ही शरीर सौष्ठव स्पर्धा रॉ फिटनेस जिमच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 42हून अधिक शरीर सौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. मानाच्या रॉ फिटनेस या किताबासाठी झालेल्या स्पर्धेमध्ये शरीर सौष्ठवपटू सुनील गुंजाळ, अक्षय मुदगेकर, सौरभ दिवटे, कपिल कामन्नाचे, श्रीमेश खन्नूकर यांच्यात स्पर्धा रंगली होती. कर्नाटक शासनाने 2026 मध्ये शिक्षण विभागाच्या भरती व पदोन्नती नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी नवीन निकष जाहीर केले आहेत. नवीन नियमांनुसार पदोन्नतीसाठी 2 पदे पदवीधर प्राथमिक शिक्षकांसाठी तर 1 पद प्राथमिक शिक्षकांसाठी राखीव राहणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होईल. मुख्याध्यापक पदासाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित शिक्षकाने किमान 12 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि सेवा सातत्यपूर्ण व समाधानकारक असावी. पदोन्नती प्रक्रियेत केवळ वरिष्ठता नव्हे तर गुणवत्ता, सेवा नोंद व प्रशासकीय कार्यक्षमता यांनाही महत्त्व दिलं जाणार आहे. या सुधारणा राज्यातील शासकीय शाळांमधील नेतृत्व अधिक सक्षम करतील आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.